भले म्हणविता संताचे सेवक आई त्याची भिक सुखरूप ठसविता बहु लागती सायास चुकल्या घडे नाश अल्पवर्म पाक सिद्धी लागे संचित आईते घडता सोयीते तेव्हा गोड ठसविता बहु लागती सायास चुकल्या घडे नाश अल्पवर्म तुका मने बऱ्या सांगताची गोष्टी रणभूमी दृष्टी न पडे तो ठसविता बहु लागती सायास चुकल्या घडे नाश अल्पवर्म विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन टाळ वाजवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कशी बी गुरु माऊलीला समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननीत पाणी मंडना मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कणजनेत्रम सदयदवलहासम विठ्ठलम चिंतयामी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा तुम्ही सूर्यामा दिला कवडसा आम्ही चालवू हा पुढे वारसा ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंगवू चित्तासी या पुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे गोड रसिकत्व उपलिले ललित रसे तरु तरविला श्री भागवत तरु तया ज्ञानी शाते विमल मतीने वंदन करू प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम रे ऐसी माया तारी मेरे प्रियतम श्याम जोडोनिया कर चरणी ठेवू तो माझा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री संत तुकोबाराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगदमान्य जगद्व्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा वारकऱ्यांकरता कदाचित नवीन असणारा किंवा आज पहिल्यांदाच ऐकण्यात आलेला पण या ठिकाणी यच्छवत भूतलावावरती आल्यानंतर खऱ्या अर्थानं साधकाचा उद्धार करण्यासाठी संतांच्या जीवनामध्ये महती काय आणि एकदा का संत भेटले का मग साधकाला कोणती फलश्रुती प्राप्त होते याचं यथार्थ वर्णन तुकोबा आजच्या अभंगात करतात विठ्ठल करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य या ठिकाणी राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांच्या असणाऱ्या 46व्या वर्षातील किंवा 46व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं विठ्ठल श्री संत कैकाडीनाथ बाबांच्या या ठिकाणी 46व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ग्रामस्थ मंडळी सोनेगाव या ठिकाणी आपले असणारे हरिभक्तपरायण विभीषण महाराज अंदुरे आणि त्याच पद्धतीनं ज्यांचे शुभाशीर्वाद या कार्यक्रमाला लाभलेले आहेत तसे हरिभक्तपरायण शिट्टी नको वाजवून देऊ दादा वैकुंठवासी सिद्धसंत सीताराम बाबा या ठिकाणी त्यांच्या पदस्पर्शानं पवित्र पावन झालेल्या आपल्या या भूमीमध्ये अतिशय प्रेमानं आनंदानं भक्तिमय वातावरणामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम इथं भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा होत असताना ग्रामस्थ मंडळी संयोजक आयोजक नियोजक कार्यकारी मंडळ पंचक्रोशीतील कीर्तनकार प्रवचनकार गुणीजन गायक वादक अन्नदाते वर्गणीदार देणगीदार टाळकरी माळकरी बसलेले सर्व गुणीजन मंडळी साऊंड सिस्टीमवाले ज्यांच्या माध्यमातून हे रेकॉर्डिंग चालू आहे असे असणारे आमचे मीडियावाले आणि ज्यांच्या विनंतीला मान देऊन इथे येण्याचा योग प्राप्त झाला असे असणारे आमचे परममित्र परमादरणीय परमश्रद्धेय सुनील भाऊ गायवळ या ठिकाणी दादांच्या विनंतीला मान देऊन इथे येण्याचा योग आणि त्या निमित्तानं तुम्हा मायबापांचं दर्शन विठ्ठल बोलायचं नाही आवाज कमी ठेवा दादा काही गरज नाही आवाज मोठा नका ठेवू माझा आवाज फार मोठा आहे माझा आवाज फार मोठा आहे का माईकचा आवाज वाढवायचा त्यामुळे त्यांना त्रास देऊ नका चला दादा तुमचा आवाज आपला नॉर्मल ठेवा व्यवस्थित ठेवा शांत ठेवा इको कमी करा नॉर्मल थोडासा हां बोलताना इकाची काही जास्त गरज नाही आजी आवाज येतोय का नाहीच म्हणतात ते आजीबाई या खाली बसून खाली या तुम्ही इकडं बघा ना मागचे कुणा कुणाला आवाज येत नाही बाबा आवाज येतोय या ना इकडे या जरा इकडे या मंडपाची शोभा वाढवा खाली या की जरा तुम्हाला येतोय का आवाज खाली बसलेल्यांना इथं पुढं आहेत त्यांना बाबा इथं आवाज येतोय कारण स्पीकरची तोंड आमच्याकडे आहेत तुम्हाला आवाज येत नाही कारण तिकडे आवाज जाऊ शकत नाही तुम्ही सगळी जण खाली या जेवढी लोक इथं पुढे बसतील त्या सर्वांना आवाज येईल बाकीच्यांनी फक्त आमच्याकडे बघत बसा विठ्ठल
तुमच्या 100 पैकी एक जण तरी आले मला वाटतं बस दादा एवढं तरी कौतुक माझ्यासाठी बरं आहे. हा ना, म्हणजे ऐकतात तुमच्या गावची लोक हे म्हणायला काही हरकत नाही. आजी आवाज येतोय का? तुम्हाला खाली बसलेल्यांना आवाज येतोय? तुम्हाला येतोय आवाज? महिला वर्ग येतोय? ताई तुम्हाला तिकडे कोपऱ्यात नाही? बाई काय हा प्रकार? आता काही खरं नाही, आता काय करायचं? चला, ज्ञानोबा तुकोबा जशी बुद्धी देतील तसा अभंगावर बोलायचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. वेळ भरपूर झालेला आहे आणि त्यामुळे वेळेचं भान ठेवत असताना बाबा आवाज येतोय ना? तुम्हाला येतोय ना? चला, वेळेचं भान ठेवलं पाहिजे आणि या ठिकाणी कार्यक्रम आपला वेळेत चालू झालाय, त्यामुळे कीर्तन वेळेमध्ये संपवणं ही माझी जबाबदारी आहे. ज्यांना आवाज येत असेल त्यांनी या ठिकाणी शांत चित्ताने कीर्तन ऐका. कीर्तनामध्ये आल्यानंतर काही महत्त्वाचे नियम असतात. एक, बसताना थोडं ताड बसावं बरं. ताड बसा बरं. ताड बसा. ताट 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 नाहीत का तुमच्या गावची लोक? आमच्याकडं लय ना ताट लोक, म्हणून म्हटलं. हां, बसताना थोडं ताट बसा. एक, सर्वांगाचे कान करून चिंतन ऐका. दोन, आणि ज्या ज्या वेळेला परमात्म्याचं भजन होईल त्या त्या वेळेला सर्वांनी करिटाळी बोला मुखी नाम. हे करिटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करिटाळी बोला मुखी नाम. करिटाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. कशा करता भजन करायचं? दादा नको ना बोलू, कशाला बोलतो? कीर्तनाचं असंच असतं बाबा. बघा ना तुम्ही, शहाणी माणसं वाट्यावर कट्यावर अंबार खांडली पोरं आमच्या वाट्यावर. आता हे बरं आहे, काय कीर्तन करायचं बाबा? फार टेन्शन आले मला तर. हां, फक्त बोलू नका एकमेकांशी. कशा करता नामस्मरण करायचं, कशा करता भजन करायचं? तर त्याच्या मागचं कारण आहे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गातल्या देवादिकांना सुद्धा हा सुख सोहळा उपभोगता येत नाही. तुम्ही आम्ही सगळी परमभाग्याची लोक, म्हणून या ठिकाणी बाबा आपल्याकडनं भजन झालं पाहिजे. आता ऐका, या ठिकाणी वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे. कोणता बरं? वारकरी संप्रदायामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही संतपर प्रकरणातील अभंगानं व्हावी लागते. म्हणजे आजच्या दिवशी संप्रदायाचा अलिखित असणारा नियम आहे. पुढच्या वर्षी मला जर कीर्तन नाही भेटलं तुमच्या गावचं तर सिस्टीमवाल्यांकडनं नारळ घ्या माझा. दादा नका ना हात लावू, जाऊ दे ना, जसं होईल तसं. अहो मी साधी कीर्तन करे, येडीला सासर काय ना माहेर काय सारखं. हा, सगळ्यांनी माझी कीर्तन सगळ्यांनी पाहिली, त्यामुळे टेन्शन घेऊ नका फक्त या ठिकाणी. आणि जरी कुणाला काही कमतरता वाटली, युट्यूबला ओपन करा, परत सगळी कीर्तनं तुम्हाला पाहायला भेटतील. पण सगळ्यांनी या ठिकाणी आता शांत चित्तानं कीर्तन ऐका. विठ्ठल वारकरी संप्रदायाचा अलिखित असणारा नियम आहे की दुसऱ्या दिवशी कीर्तन करणं संतपर प्रकरणातील अभंग घ्यायचं असतं. मग आजच्या दिवशी या ठिकाणी संतांची महती आम्हाला वर्णन करायचे. साधकानं तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराया आयुष्यभर घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं, अखंडरित्या या ठिकाणी परमात्म्याची साधना केली, घर म्हटलं नाही, बायको म्हटली नाही, मुलं म्हटली नाही, काही सुद्धा तुम्ही म्हटलं नाही, सतत या ठिकाणी भंडाऱ्यावरती जायचे, घोडावड्यावरती जायचे, भामचंद्रावरती तुम्ही जायचे, अखंडरित्या या ठिकाणी तुम्ही साधना करायचे. पण हे सगळं करत असताना तुम्हाला नेमकी काय गरज लागली? तुकोबारायांनी उत्तर देताना सांगितलं, बाबा रे, आमच्या संप्रदायामध्ये संतांनी आम्हाला घालून दिलेला एक मार्ग आहे. म्हणजेच काय? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते नेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. संतांनी दिलेल्या वाटेवरती चालून जात असताना आम्हाला या ठिकाणी हा पंथ जपायचा आहे. पुन्हा साधकांना विचारलं, तुकोबाराया अहो तुमच्या संतांना आम्ही शरण गेलो, केली आम्ही कैकाडी नाथांची या ठिकाणी आम्ही साधना, कैकाडी बाबांच्या आम्ही पाया पडलो, कैकाडी बाबांच्या तपश्चर्ये करता आम्ही पुन्हा इथं आलो, तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय फलश्रुती प्राप्त होईल? तुकोबारायांनी उत्तर देताना सांगितलं, बाबा रे ऐका, या ठिकाणी संतांची ज्या वेळेला आम्ही सेवा करत असतो त्या वेळेला इकडं तिकडं जाऊन अनेकांची सेवा करण्यापेक्षा भले म्हणविता संतांचे सेवक तुम्ही संतांचा सेवक व्हा. का बरं संत
संतांचा सेवक व्हा. तुकोबरायांनी उत्तर देताना सांगितलं, आई त्याची भीक सुखरूप. आयतं ताट संतांनी आम्हाला दिलेलं आहे, म्हणून आपण संतांची सेवा केली पाहिजे. तुकोबराया, अहो पण आता कलियुगामध्ये संत कुणाला म्हणायचं? आता बाबा कैकाडी बाबांसारखे महाराज राहिले नाही. आता मात्र त्या लोकांसारखे बाबा तसे साधू होणं नाही. आता मात्र तसे संत नसल्यामुळे आम्ही संत कुणाला म्हणायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुकोबराया म्हटले, काळजी करू नका. वास्तविक पाहता रोहित दादा, महाराजांनी फार गोड सांगितलं. किती जरी कलियुगामध्ये संतपणाचा आव आणायचा प्रयत्न केला, पण कलियुगामध्ये किती आव आणला तरी वर्म चुकलं, आयुष्याचं वाटोळ आहे. महाराजांची भाषा महाराज सांगतात, ठसविता बहु लागती सायास, चुकल्या घडे नाशाल्प वर्म. इथं थोडं वर्म चुकलं परमार्थामध्ये तरी आयुष्याचं वाटोळ आहे. आता पुढं ऐका, तुकोबरायांनी उदाहरण दिलं एका बाबा सुगरणबाईचं. महिला वर्ग इकडं पहा जरा माझ्याकडं. मला सांगा, या ठिकाणी तुकोबराया सांगतात, एखाद्या बाईला स्वयंपाक करायचा असेल तर त्या स्वयंपाकाकरता या ठिकाणी तिचं संचित अनुकूल असावं लागतं. ज्या वेळेला तिचं प्रारब्ध चांगलं असतं, संचित चांगलं असतं, त्यावेळेला बनवलेलं जेवण जसं गोड लागतं, परमार्थ सुद्धा तसाच आहे. कसा? पाकसिद्धी लागे संचिता येते, घडता सोयीते तेव्हा गोड. आणि युद्धाच्या गप्पा कथेमध्ये कीर्तनामध्ये सांगणं सोपं आहे, पण रणभूमी डोळ्यासमोर आल्यानंतर चित्र जसं वेगळं. तुकोबराया म्हटले परमार्थ तसा आहे. तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी, रणभूमी दृष्टी न पडे तो, ठसविता बहु लागती सायास, चुकल्या घडे नाशाल्प वर्म. हा अभंगाचा भावार्थ कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल असं वाटतं एकदा आमच्या सगळ्या महिला वर्गांकरता आणि इकडच्या आमच्या पुरुष वर्गाकरता सगळ्यांनी जोरात टाळी वाजवली पाहिजे बरं. टाळी वाजवली पाहिजे बरं. चला ऐका ऐका, टाळी याच्याकरता सांगितली का तर गुणहीन पुरुषाला गुणवानाची किंमत कळत नाही. गुणवान गुणवानाचा द्वेष करतो. एखादा व्यक्ती असा असतो जो सर्व गुण संपन्न असतो, आणि म्हणून या कलाकार मंडळींचं आपल्याकडनं कौतुक होणं अत्यंत गरजेचं आहे. ओ महिला वर्ग, पुरुष वर्ग, आता इकडं पहा सर्वांनी. तुकोबरायांना या ठिकाणी विचारलं, तुकोबा का हो जीवनामध्ये साधकाची गरज काय आहे? मी बोलते सोपं तुमच्याशी. पहा बाबा, पूर्वीसारखा काळ आता राहिलेला नाही. आता माणसं बदलली. काय मत आहे तुमचं? बोलत नाही का तुम्ही? बोला की मग पटापटा. हा ऐका, आता माणसं बदलली बाबा, आता परिस्थिती बदलली. मी अजून पुढे तुमच्याशी बोलते ऐका. जुन्या लोकांमध्ये, माणसांमध्ये जे प्रेम होतं, जिव्हाळा होता, माणुसकी होती, आपुलकी होती, नातीगोती होती, ते आत्ताच्या पोरांमध्ये पाहायला भेटतं का? बोला बोला आजी, पाहायला भेटतं का? नाही पाहायला भेटत आहे. म्हणजे याचा अर्थ काय? आत्ताच्या मुलांमध्ये आम्हाला तितकं प्रेम पाहायला भेटत नाही, आपुलकी पाहायला भेटत नाही, नातीगोती पाहायला भेटत नाही. जुन्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीला गोडवा होता, बरोबर आहे ना? जुन्या काळामध्ये लोकांचं राहणीमान सुंदर होतं. जुन्या काळामध्ये लोकांची भाषा सुंदर होती. जुन्या काळामध्ये माणसांचं प्रेम सुद्धा बाबा या ठिकाणी फार चांगलं होतं. अजून सोपं सांगू का? त्यावेळेला बाबा एवढी चांगली घरं नव्हती. होती का घरं? काहीच नव्हती हो. साध्या घरामध्ये माणसं राहत होती. तेव्हा गावामध्ये यायला रस्ते तरी चांगले होते का बाबा? ऐकायला येतं नाही? झालं कल्याण. ऐका, हा सांगा मला सर्वांनी, त्या काळामध्ये गावामध्ये यायला रस्ते तरी चांगले होते का? नव्हते ना. मला काय म्हणायचे ऐका, त्या काळामध्ये रस्ते साधे होते, घरं साधी होती, पण माणसं सुद्धा साधीच होती. आता रस्ते चांगले झाले, म्हणजेच रस्ते डांबरी झाले. आता बोला, माणसं असं बाबा म्हणाले. चला ऐका बाबा, आता काळ पहिल्यासारखा राहिला नाही. तुम्ही पहा, पूर्वी प्रत्येक गोष्टीला गोडवा असायचा. महिला वर्ग, पूर्वीचा काळ असायचा की सुनबाई सासूच्या धाकात होती, बरोबर की नाही आजी? खरंय का खोटं आहे? हा, पण आता मात्र तसा काळ राहिला नाही, बरोबर आहे ना? आता पूर्वी एखाद्या बाईला लग्न करून तुमच्या सोनेगाव मध्ये यायचं असेल ना दादा, तेव्हा तिला टेन्शन येत असेल का? मला सासू कशी भेटल, मला सासू कशी भेटल. आता प्रत्येक सासूला टेन्शन आहे. मला काय बोललात तुम्ही? असंच ते. चला, काळ बदलत चालला, परिस्थिती बदलत चालली. तुलसीदासांनी फार गोड वर्णन केलं. याच्यामध्ये आपली चूक नाही. का बरं? सांगते तुम्हाला ऐका. तुलसीदासजी फार गोड सांगतात. ते म्हणतात, कलियुग बैठा मार कुंडली, जाऊ तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. तब थी दासी एक मंथरा, अब
घर घर में पाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. त्यावेळेला रावण एक होता, आता घरोघरी रावण झाले. त्यावेळेला मंथरा एक होती, महिला वर्ग, बरोबर आहे की नाही. पण आता घरोघरी मंथरा झाल्या. तुम्ही म्हणाल ताई आमच्या गावात तर एकही गावामध्ये एकही बाईचं नाव मंथरा नाही, बरोबर ना. का आहे कुणाचं मंथरा नाव? झोपल्या का काय? बोला की पटकन. कुणाचा मंथरा नाही. मग तरी तुम्ही असं कसं काय म्हणता घरोघरी मंथरा झाल्या? सांगते मी तुम्हाला, ऐका बाबा. आता घरोघरी मंथरा झाल्या त्याच्या मागचं कारण आहे. पहा तुम्ही, घरोघरी मंथरा म्हणजे कशावरून, तर याचं कारण आहे का. आमच्या पुण्याकडे एक पद्धत आहे, कोणती माहिती आहे का. पुण्याकडे घरामधली पुरुष वर्ग कामाला निघून गेले का आमच्या गावातल्या सोसायटीतल्या सगळ्या बायका अशा एकत्र जमतात. काय वाटतं दादा तुम्हाला, त्या काय म्हणत असतील? हरिपाठ, ज्ञानेश्वरी, माली, काय काय नेमकं. हां, त्यांचं फक्त एकच चालू असतं. तुला माहिती का अमक्याच्या घरात काय झालं, तुला माहिती का तमक्याच्या घरात काय झालं, तुला माहिती का रामभाऊची सुनाशी, तुला माहिती का अमक्याची पोरतशी, तुला माहिती का तिच्या पोराचं काय झालं, तुला माहिती का तिची पोरगी. हे चांगलं कळतं तुम्हाला. चला, म्हणजे त्या बोलतात, मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. मारू दे गप्पा, कुठं काय आपल्याला जाते. पण मला टेन्शन कुठं येतं ते मी तुम्हाला सांगते. पेटी मास्तर वाजवत राहा तुम्ही. हां, मला टेन्शन कुठं येतं माहिती आहे का. एक तर तुम्ही नाही वाजवल्यावर, यानं थाप नाही टाकल्यावर, आणि आता माझ्या गोष्टी चालल्या त्याच्यावरती. सांगेल मी तुम्हाला. मला टेन्शन कुठं येतं माहिती आहे का. ते गप्पा मारतात त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही, मारू दे गप्पा. पण दादा 2-2 तास गप्पा मारून झाल्यानंतर निघताना त्या काय करतात माहिती आहे का. त्या बघा अशा करतात, सुनील दादा अशा. हां, जाऊ दे बाई, आपल्याला काय करायचंय. मग तू करत काय होते, कळलं का तुम्हाला. 2-2 तास गप्पा मारून आपण ह्याची त्याची निंदा करत राहतो, याच्या त्याच्याविषयी बोलत राहतो. हे मात्र या ठिकाणी तब थी दासी एक मंथरा, अब घर घर में पाऊं. आता मात्र घरोघरी मंथरा झाल्या. मग ठीक आहे ताई, तुम्ही आम्हाला म्हणताय, आता मात्र या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी सावरायचं कसं, तेवढं आम्हाला सांगा. जुन्या काळामधल्या लोकांचं प्रेम परत भेटणार नाही, त्या काळामधल्या लोकांचा जिव्हाळा परत मिळणार नाही, त्या काळातली कोणतीच गोष्ट आपण परत आणू शकत नाही. अजून पुढे बोलू का बाबा. त्या काळामध्ये गाण्यांना सुद्धा गोडवा असायचा. कशाला, गाण्यांना. महिला वर्ग तुमच्याकडे जात आहे का, जात जा होत आता नाहीये. लग्नामध्ये हळदीला वगैरे काढता का नाही बाहेर तुम्ही. मग बोला की आहे म्हणून काय हो बाबा. हां, ऐका, त्या जात्यावरती बाबा काही लोक पूर्वी गाणी म्हणायचे. पैकी माझी आजी एक गाणं म्हणायची, मला ते गाणं फार आवडायचं. म्हणजे का, त्या काळामधल्या गाण्यांना इतका गोडवा असायचा की ज्ञानोबा काय होते, तुकोबा काय होते, संत कसे होते ते आम्हाला त्या गाण्यामधनं कळत होतं. म्हणू का एखादं, म्हणू तेवढेच पैशात का. म्हणते चला ऐका. माझी आजी फार गोड म्हणायची. ती म्हणायची, तुकाराम तुकाराम होत कुण ब्याच पोर, होत कुण ब्याच पोर, कुण ब्याच पोर, देहूच्या माळा मंदी केलं दगडाच टाळ, केलं दगडाच टाळ, दगडाच टाळ. कसं वाटतंय ओ महिला वर्ग, कसं वाटतंय. छान वाटतं की नाही. हा, काय गाणी असायची बाबा ती. वाट चार वाट सडा, काय बघतो खेड्याला, पंढरीचा पांडुरंग माझ्या भावाच्या वाड्याला. म्हणायची का अजून 4-5 कीर्तन ऐका विठ्ठल. चला, पूर्वी बाबा प्रत्येक गोष्टीला गोडवा असायचा. पूर्वी गाणी चांगली होती, सगळं चांगलं होतं. आता मात्र तसं राहिलं नाही. मग आता ऐका इकडं पा. एक तर माणसाचं आयुष्य बाबा कमी कमी होत चाललेलं आहे. काय म्हणणं आहे तुमचं, बोला. रोज मृत्यूच्या बातम्या आम्ही ऐकतोय, रोज कुणाच्या ना कुणाच्या तरी मरणाच्या बातम्या आम्ही ऐकतोय. बरं, तरुण वर्गामधली मुलं आता जायला लागली बाबा, ऍक्सिडेंटचे प्रकार वाढायला लागले, रोगराई वाढायला लागली. आणि हे सगळं काही करत असताना माणसानं स्वतःचा उद्धार कसा काय करायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न बाबा आपल्याला पडलेला आहे. मग तुकोबरा यांनी आपल्याला 4 कोटी सांगितल्या.
ऐकल्या. ते म्हटले बाबा रे तुम्ही एक करा, काय करा, तुम्ही संतांना शरण जा. ठीक आहे तुकोबा आम्ही संतांना शरण जाऊ, पण का बरं संतांशिवाय दुसरा आमचा कोणी उद्धार करू शकत नाही का? तुकोबारायांना विचारलं संतांची गरज आम्हाला आहे का? महाराजांनी सांगितलं इकडं पहा वारकरी बाबा, एक साधकाला त्याच्या जीवनामध्ये संतांची गरज आहे, दोन संतांना त्यांच्या जीवनामध्ये संतांची गरज आहे, तीन या ठिकाणी बाबा भक्ताला त्याच्या जीवनामध्ये संतांची गरज आहे, आणि या सगळ्याला जोडणारं एक भक्तिमय साधन त्या भगवंताला सुद्धा संतांचीच गरज आहे. विठ्ठल साधकाला त्याच्या जीवनामध्ये संतांची गरज आहे. का बरं? इकडे पहा. मला वारकरी बाबा तुम्ही बसलेल्यांनी सांगा, आजही ज्ञानोबा तुकोबा जर नसते तर तुम्हाला आम्हाला बाबा जिवंत राहण्यासाठी या ठिकाणी पर्याय राहिला नसता. का बरं? प्रॉपर्टीसाठी लचके तोडले असते पोरांनी आपल्या. खरंय का खोटंय? तुम्ही बोला, नाही तर मी चहा पिऊन येते कुठेतरी जाऊन. बोला बोला. तुमच्या डोक्यात असं काही नाही ना पैसे तुला भेटणार आहे, तुझी तू बोलत बस बाईन जा, नाही ना असं काही? हा इकडं पहा सगळेजण, कीर्तन आपल्या करता असतं. आई सांगेल मी तुम्हाला, पहा आजही ज्ञानोबा तुकोबांचे जर आपल्याकडे या ठिकाणी दाखले नसते, कैकाडी बाबांच्या फोटोकडे आजही जर आपण पाहिलं तर तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल काय? या ठिकाणी वारकरी बाबा, तुम्हाला कंटाळा आलाय का सगळ्यांना? तुम्ही ताड बसा बरं, सगळे ताड बसा, ताड बसा. हां बसले नक्की? बरं ऐका, आजही बाबा या ठिकाणी आपण संतांच्या जर फोटोकडे पाहिलं तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या लक्षात येईल कोणती गोष्ट? या ठिकाणी वारकरी बाबा संपत्ती जवळ ठेवायची नाही, एकही रुपया नवा रुपया ज्यांना माहीत नाही आणि पैशाची लालच न बाळगता केवळ आणि केवळ या ठिकाणी परमार्थ करायचा, परमार्थालाच आपली संपत्ती संपवायची. या ठिकाणी असं समजून बाबा ज्यांनी आयुष्यभर वैराग्य धारण केलं आणि खऱ्या अर्थानं मोठे मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंची असताना मन नाही गोविले. प्रपंचामध्ये ज्यांचं मन कधी रमलं नाही, अखंडरित्या परमार्थ आणि परमार्थाचे साधना ज्यांच्याकडनं घडली, त्या संतांशिवाय आपल्याला जीवनामध्ये उद्धार नाही. ऐका नाथबाबांनी आपल्याला काय सांगितलं. नाथबाबा आपल्याला सांगतात संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने, तेने साधती साधने. ऐसे वेद देती ग्वाही, तसे पण पोचवायला चौघेच लागतात. 1 2 3 4 बाद झाले तुम्ही मला, आणि साऊंड सिस्टीम वाले आहेत मडकं पकडायला माझं. संताविन प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. बाबा नाथ बाबांनी आपल्याला सांगितलं काय? संत नसतील बाबा तुमचा आमचा उद्धार करणार कोण? तुम्हाला आम्हाला उद्धारासाठी संतांची गरज आहे. कशा करता ताई आम्ही आमचा उद्धार केला पाहिजे सांगेल तुम्हाला. ऐका, तुकोबाराया जेव्हा यच्छावत भूतलावावरती आले, ओ आई इकडे पहा माझ्याकडे. तुकोबारायांनी पाहिलं मुंगीपासून हत्तीपर्यंत, पामरापासून सिद्धापर्यंत, साधकापासून मुक्तापर्यंत, जीवदशेपासून शिवदशेपर्यंत, सनाथापासून अनाथापर्यंत प्रत्येक जीव देवाच्या प्राप्ती करता धडपड करतोय. इथं बसलेल्यांपैकी मला प्रत्येकानं सांगा, आपल्याला देव भेटू नये असं वाटतं का? बरोबर आहे, प्रत्येकाला वाटतं काय मला देव भेटला पाहिजे, बरोबर की नाही? ऐका, प्रत्येकाला वाटतं देव भेटला पाहिजे, पण वारकरी बाबा देव भेटत नाही आणि संसार सुटत नाही. प्रयत्न 24 तास चालले. तुकोबरा या समाजाशी फार गोड बोलले. ऐका, खाऊ नये ते माणूस खायला लागला, बोलू नये ते
माणूस बोलायला लागला, करू नये तो व्यापार माणूस करायला लागला आणि बुडत्याच्या मार्गावरती चाललेला हा समाज, अधोगतीच्या मार्गावरती चाललेला समाज, या ठिकाणी त्यांचा उद्धार करण्याकरता संतांशिवाय पर्याय नाही. विठ्ठल आपल्याला व्यापार करायचा आहे. काय करायचा आहे? व्यापार करायचा आहे. जुन्या काळामधला दृष्टांत थोडा बारकाईनं ऐका. इकडं पहा सगळी जण. आजी आजी एवढा मोठा आळस दिला, मला असं वाटलं मी येऊन बसते का काय आता, एवढं टेन्शन कसं काय बाबा यांना जमतं काय माहिती. इकडं पहा सगळ्याजणी. हा, 3 मित्र या ठिकाणी व्यापार करायचा असं त्या 3 मित्रांनी ठरवलं. व्यापार करण्यासाठी बाबा 3 मित्रांनी 5-5 हजार रुपयाचं भांडवल जमा केलं. किती रुपयाचं? बोला बोला, जोरात बोला, मी परत विचारणार आहे. हा, 5-5 हजाराचं भांडवल 3 मित्रांनी जमा केलं. आता इकडं पहा सगळ्यांनी. 5-5 हजाराचं भांडवल जमा केल्यानंतर 3 मित्रांनी असं ठरवलं की सुनील दादा, गावामध्ये काय आपलं होणार नाही. आता जसं तुम्ही या ठिकाणी सोमाटणीकडे आलात, पुन्हा या ठिकाणी तुमचे भाऊ जसे घोडेगाव मनसर इकडे अलीकडे पलीकडे जशी माणसं पांगली, तशा पद्धतीनं त्या काळामधल्या त्या 3 मित्रांनी ठरवलं गावाकडे आपलं काही होणार नाही, आपण कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे, काहीतरी व्यापार बिझनेस केला पाहिजे. म्हणून 3 मित्रांनी ते भांडवल गोळा केलं आणि 3 मित्र शहराच्या दिशेनं निघाले. पण त्या काळामध्ये जाण्याकरता गाड्या नव्हत्या, काही नव्हतं, पायी प्रवास करायला लागायचा. आणि वारकरी बाबा ऐका, 3 मित्रांनी 5-5 हजार रुपये घेतले आणि मग व्यापार करण्याकरता बाहेरच्या दिशेनं ते निघाले. चालत 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 रात्रीचे जवळपास 8 वाजले. आता 8 वाजल्यानंतर अंधार पडायला सुरुवात झाली आणि मग 3 मित्रांची कुजबूज चालू झाली. ते म्हटले का रे, आपण या ठिकाणी आता कुठेतरी थांबलं पाहिजे, एक काम करूया, कुठंतरी थांबूया आणि मग एकदा का सकाळ झाली तर मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया. आता ऐका, 3 मित्रांचं ठरलं काय, आपण कुठेतरी थांबायचं. पण त्याच्यामधली 2 जी होती ती 2 जण एका मताची होती आणि एक होता तो एका मताचा होता. कसं काय? ऐका वारकरी बाबा, 2 जण म्हणत होती ऐका, आपल्याला कुठेतरी थांबायचंय, पण एकतर जंगलाचा रस्ता आहे, आपण एका आडरानातून चाललोय, मग इकडं तिकडं आपण थांबण्यापेक्षा आपण एक काम करूया, कुठेतरी बांधाच्या शेजारी, बांध कळतो तुम्हाला? बांध तुमच्याकडे म्हणतात का बांध हा शब्द? अच्छा, बांधाच्या शेजारी एखाद्या झाडाच्या आडुशाला आपण सगळी जण थांबूया. पण त्याच्यामधला एक होता तो फार शहाणा होता. काय होता? काय होता? शहाणा म्हणजे अति शहाणा होता तो. आता ऐका, जास्त शहाणा असल्यामुळं त्यानं सांगितलं, अय कोण म्हणलं तुम्हाला तिकडं बांधाच्या खाली जाऊन झोपायचं नाही? म्हटलं जमणार नाही. मग काय करायचं? पेटी मास्तर त्यानं असं सांगितलं. तो म्हटला मी तिथं येणार नाही. मग आपण एक काम करूया, आपण इथं रस्त्यावरती झोपूया. कुठं कुठं? रस्त्यावरती झोपूया. आता रस्त्यावरती झोपूया असं म्हटल्याच्या नंतर मात्र ती 2 जी होती ना दादा, त्या 2घांना राग आला. ते म्हणले काय वेड आहे रे, रस्त्यावरती कुणी झोपतं का? अरे तुला कळतं का नाही, रस्त्यावरती झोपायचं नाही. तो म्हणला तुम्हाला काय कळतंय, मी तुकोबारायांचा गाथा वाचलाय. गाथा म्हणजे काय? तुकोबारायांनी आम्हाला सांगितलंय नका जाऊ आडराणी, आडराणामध्ये जायचं नाही आणि म्हणून मी तिकडे तुमच्या बरोबर येणार नाही. मग कुठं रस्त्यात झोपायचं? ते म्हणले अरे वेड्या, गाथा आम्ही सुद्धा वाचलाय, तुकोबारायांनी असं सांगितलंय एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. अरे एकमेकांना साह्य करून आपण आजची रात्र कशी बशी काढूया, उद्या सकाळी आपण आपल्या प्रवासाला निघूया. पण तो होता तो अतिशहाणा असल्यामुळं बाबा त्यानं ऐकलं नाही. आणि जास्त शहाणी असणारी माणसं कोणाचं ऐकत? तुमच्याकडे कसं आहे? हसजे. चला ऐका, इकडं पहा आता माझ्याकडं. बाबा जास्त शहाणा होता, तो म्हटला मी तुमचं ऐकणार नाही. शेवटी 2 जण म्हटले हे बघा, आता याच्या नादाला लागून काही उपयोग नाही, याला कुठं पडायचंय तिथं पडू दे, आपण आपलं या ठिकाणी कुठेतरी आडोशाला थांबूया. आणि 2 जण बाबा बांधाच्या शेजारी जाऊन एका झाडाखाशी बसले. एकटा होता तो रस्त्यामध्ये झोपला. रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजायच्या सुमारास नेमकं बाबा या ठिकाणी सिटीच्या दिशेनं गावाकडे जाण्याकरता 6 चोर निघाले. किती चोर? 6 चोर गावाकडे यायला निघाले. हा रस्त्यामध्ये आडवा झोपलेला होता. 6 चोर येत असताना एका चोराचा पाय त्या आडव्या माणसाला तिथं लागला. जसा पाय लागला तेवढ्यामध्ये त्या चोरानं तोंडामधनं पटकन शब्द त्याच्या बाहेर पडला. कोण पेताड रस्त्यात पडलंय काय माहिती? काय म्हटलं? कोण पेताड रस्त्यात पडलंय काय माहिती? आता ऐका, जसा बाबा या ठिकाणी त्या माणसानं तो शब्द ऐकला, त्याला एवढा राग आला, त्यानं लगेच ताडकन उठून म्हटला काय रे, पेताड कोणाला म्हणतात? बघा माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. हे कळलं का तुम्हाला? वारकरी बाबा ऐकताय ना तुम्ही सगळेजण? ऐका, तो म्हटला पेताड कोणाला म्हटला म्हणजे याचा अर्थ एक समजून घ्या, चोर सुद्धा पेताडांना किंमत देत. कळलं ना तुम्हाला? चला हे बारीक बारीक मुद्दे जरा लक्षात ठेवत चला, कीर्तन त्याच्यासाठी असतात. ऐका बाबा, कोण पेताड रस्त्यात पडलाय म्हटल्यावरती याला रागाला. तो म्हणला रे पेताड कोणाला म्हणता? माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, कळत नाही का तुम्हाला? त्याच्यामधला दुसरा म्हटला अरे हे माळकरी याच्याकडे काय असणार आहे, चल म्हटलं आपला पुढं. याला परत राग आला. तो म्हटला काय म्हणता?
माझ्याकडे काही नाही. कोण म्हटलं तुम्हाला माळकऱ्यांकडे काही नसतं? माझ्याकडे किती रुपये विसरले का तुम्ही? किती किती 5,000 रुपये. आता मात्र तिसरा चोर म्हणू लागला आहे, अरे काय या माळकऱ्यांचा ऐकता? अरे वारीला गेल्यानंतर म्हणे 5 रुपयाचा चहा कुणाला फुकट पाजत नाही, आणि काय म्हणे 5,000 रुपये. आणि जर याच्याकडे 5,000 रुपये असते तर रात्रीच्या 12 वाजता हा एकटा इथं रस्त्यामध्ये झोपला असता का? तो म्हणला कोण म्हणतंय एकटा आहे अजून. आणि त्यांच्याकडे पण चोर म्हटले गावामध्ये जायची गरज. आता इथंच म्हणले आपलं भांडवल मोकळं झालं, आता काय गावाकडे जायची गरज नाही. तिघांना सुद्धा बेदम मारलं, प्रत्येकाचा 5-5 हजार रुपये मुद्देमाल जप्त केला आणि बाबा चोर आपल्या दिशेनं निघून गेले. माझा दृष्टांत संपला. आता सिद्धांताकडे येऊया. वारकरी बाबा ऐका, तीन मित्र व्यापार करण्याच्या दृष्टीने निघाले. कोण कोण? एक म्हणजे आपला देह, दुसरे म्हणजे आपली बुद्धी आणि तिसरा म्हणजे आपला जीवात्मा. तिघ जण व्यापार करण्याकरता निघाले. प्रत्येकानं 5-5 हजार रुपये काढले. किती रुपये? 5-5 हजार रुपये. एक पंचमहाभूताचं शरीर, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय हे आपले 5-5 हजाराचं भांडवल घेऊन आपण व्यापार करण्याकरता निघालो. पण मध्ये येत असताना प्रॉब्लेम असा झाला, ऐका, आपला देह आणि जीवात्मा एक पद्धतीनं बोलू लागला आणि आपली बुद्धी मात्र आपल्याला वेगळंच काहीतरी सांगायला लागली. आणि याचा प्रॉब्लेम असा झाला बाबा, त्या बुद्धीचा ऐकता ऐकता नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवती. एवढं त्या बुद्धीला तिचा अहंकार झाला, एवढी ती शहाणपणा करू लागली. बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटी रंग, रोज नवीन काहीतरी सांगायला लागली. आणि त्याचा परिणाम असा घडला का बाबा 6 चोर इकडे यायला निघाले. कोणते? ओले मृतिकेचे मंदिर, ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, आत 6 जण उंदीर, गुंफा करताची पोखर, गुंफा करिताची पोखर, याचा नका करू अंगीकार गा, वासुदेव करितो तेरा, वासुदेव करितो तेरा. याचा नका करू अंगीकार, वासुदेव करितो मेरा, वासुदेव करितो मेरा. ओले मृतिकेचे मंदिर, ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, आत 6 जण उंदीर, गुंफा करताची पोखर, याचा नका करू अंगीकार गा, गुंफाची पोखर, याचा नका करू अंगीकार गा. गुंफा करिताची पोखर, याचा नका करू अंगीकार. गुंफा करिताची पोखर, याचा नका करू अंगीकार. ते दादा जर असे मोबाईलवरती बोलायला लागले ना तर मग शिट्टी वाजत राहणार, असा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं दादा मोबाईलवरती फक्त बोलू नका. जर तुम्ही मोबाईलवर बोललात ना तर तिथं कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतो आणि मग शिट्टी वाजते. हां, म्हणजे कीर्तन चालू आहे तोपर्यंत, किंवा तुम्ही आयदर साईडला येऊन बोलू शकता. विठ्ठल पूर्वी माणसाच्या गरजा 3च होत्या: अन्न, वस्त्र, निवारा. आता 4थी गरज आहे काय? हां हां, चला सांगते तुम्हाला, करमतच नाही लोकांना मोबाईल शिवाय. ऐका, 6 चोर बाबा या दिशेनं यायला निघाले. कुठं? तुम्ही आहेत ना अजून कीर्तनामध्ये? ऐका, ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर. 6 चोर निघाले वारकरी बाबा. कोणते? काम, क्रोध, दंभ, मत्सर, मोह, अहंकार. आणि या 6 चोरांनी काय केलं? आपला 5-5 हजाराचा माल जप्त केला आणि त्याचा परिणाम ज्या व्यापाराच्या दिशेनं आपण निघालो होतो, कुठं? दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते हेची कारण. इथं येण्याचं जे कारण होतं, ज्या व्यापाराकरता जायचं होतं, ज्या भगवंताची भेट घ्यायची होती, तिथपर्यंत जाता आलं नाही का? या 6 चोरांनी मुद्देमाल जप्त केला. विठ्ठल
कळालं आमचा मुद्देमाल जप्त झाला, पण या सगळ्यामधनं आम्हाला सोडवणारं कुणी आहे का? इकडं पहा वारकरी बाबा, रात्रंदिवस संसार तुम्ही आम्ही सगळी जण करतोय, पण प्रामाणिकपणे सांगा, संसार आपल्याला सोडवू शकतो का? बोला की पटकन. संसार आपल्याला सोडवू शकत नाही. मी काय म्हणते ऐका, इथं बसलेल्यांपैकी किती जणांना गॅरंटी आहे ओ वारकरी, इकडे पहा माझ्याकडे, किती जणांना गॅरंटी आहे की आपल्या म्हातारपणी आपली पोरं आपल्याला बाबा चांगल्या पद्धतीनं सांभाळतील, आपली देखभाल करतील? किती जणांना गॅरंटी आहे? ऍक्च्युली मला तेच ऐकायचं होतं. चला सांगते तुम्हाला, कुणावरच आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगते ऐका. तेरे ही जितने साथी सब वक्त के चलिंदे है, छीन कर तेरी दौलत दो ही लबज फंदे है, इसलिए मैं कहता हूँ खूब सोच ले दिल में, तू खुदा को भुला है वक्त के झमेले में. हल्ली माणसं पैशाच्या मागं पळायला लागली. कशाच्या? पैशाच्या. पण मी सांगेल तुम्हाला ऐका वारकरी बाबा, आपण या मुलांवरती विश्वास ठेवू शकत नाही. आणि आत्ताच्या काळामध्ये एकच गोष्ट जाता जाता ताईच्या कीर्तनातून घेऊन जा, महिला वर्ग ऐका, इथून पुढच्या कालखंडामध्ये माणसानं एवढा पैसा फक्त कमवला पाहिजे, केवढा की आपल्या म्हातारपणामध्ये आपल्या पोरांनी आपल्याकरता डॉक्टर बोलवले पाहिजे. काय बोलवले पाहिजे? डॉक्टर, वकील नाही. वकील वकील कळतात ना तुम्हाला? ऐका इकडं पहा, हे मी बोलते म्हणून नाही, सांगते तुम्हाला ऐका. ज्ञानोबारायांचं आपल्या सर्वांना सांगणे काय, माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. ही सगळी लोक बाबा स्वार्थापोटी आपल्यावरती प्रेम करतात. सांगेल मी तुम्हाला ऐका बाबा, माझं माझं कबाड ओझं करत करत तुम्ही आम्ही सगळी जण जगतोय. आजही मी जर तुम्हाला विचारलं ना, संतांमधला आणि आपल्यामधला फरक तुम्हाला ऐकायचा आहे का? इकडं पहा माझ्याकडं. मी जर आता तुम्हाला विचारलं, हो दादा बायको कुणाची, तुम्ही काय म्हणणार? बोला की पटकन. बायको कुणाची? बायको कुणाची? हो बोला की पटकन. माझी. बरोबर की नाही? पोरं कुणाची? घर कुणाचं? बंगला कुणाचा? शेती कुणाची? सातबारा कुणाचा? गाडी कुणाची? मंदिर कुणाचं? मंदिर गावाचं, मंदिर देवाचं. बरोबर की नाही? काय हुशार माणसं आहेत बा तुमच्याकडं पण. हा, बायको कुणाची म्हटलं तर माझी. हा, घर कुणाचं? माझं. मंदिर कुणाचं? हा, देवाचं. ऐका आता इकडं, संतांमधला आणि आपल्यामधला फरक तुम्हाला सांगते. प्रपंचामधल्या प्रत्येक गोष्टीला माझं म्हणतो, त्याला सामान्य जीव असं म्हटलं जातं. पण आता ऐका, प्रपंचातली एकही गोष्ट माझी नसून केवळ आणि केवळ फक्त देव माझा आहे हे जे म्हणतात ना, त्यांना संत असं म्हटलं जातं. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. बोला. देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा.
महिला वर्ग, देव माझा हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा. होय टाळी वाजवा तुम्ही त्यांच्याकरता. अवघड आहे बाबा तुमचं. चला काय कौतुक आहे बाबा महिलांचं खरंच. याच्यातल्या 10-5 जणी नेऊ का माझ्या बरोबर तिकडं. आणि महत्वाच्या टाळ्या आमच्या पेटी मास्तरांकरता झाल्या पाहिजेत. बरं सगळ्यांनी टाळी वाजवा. आता मला सांगा बायको कुणाची? म्हणजे तुम्हाला काय वाटलं विसरले का मी? वारकरी बाबा ऐका, अजूनही प्रपंचातल्या प्रत्येक गोष्टीला आपण माझं म्हणतो. काय संतांचं जीवन आहे सांगेल मी तुम्हाला. ऐका, मरेपर्यंत जीवनामध्ये तुमच्या आमच्या बाबा काम बाकीच राहतं. खरं आहे का खोटे? बाबा तुम्ही सांगेल मी तुम्हाला, आयुष्याच्या शेवटपर्यंत एखाद्या माणसाला विचारलं ना, बाबा आता काही तुमचं राहिलंय का? बाबा सांगतच असतात अजून नातवाचं तोंड पाहायचंय. नाही जरी नातवाचं तोंड दिसलं तरी म्हणणार अजून नातवाचं लगीन. बरोबर आहे की नाही? खरं सांगा वारकरी बाबा. अहो मरायला टेकलेल्या माणसाची सुद्धा मरायची इच्छा होत नाही. सांगेल मी तुम्हाला, पहा आयुष्य संपूर्ण जातं पण काम बाकी राहतं. याला सामान्य जीव म्हणतात. पण जीवनामध्ये मात्र आयुष्य शिल्लक असून सुद्धा काम संपूर्ण जातं. यांना संत म्हणतात. काम नाही काम नाही झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. काम नाही काम नाही झालं पायी रिकामा, झालं पायी रिकामा, झालं पायी रिकामा. काम नाही काम नाही झालो पायी रिकामा, काम नाही काम नाही झालं पायी रिकामा. काम नाही काम नाही झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. काम नाही काम नाही झालं पायी रिकामा, झालं पायी रिकामा, झालं पायी काम नाही झालो पायी रिकामा. ज्यांच्या जीवनामध्ये कामच राहिलं नाही वारकरी बाबा त्यांना संत असं म्हटलं जातं. तुम्ही आम्ही रात्रंदिवस संसारामध्ये तपते. मी बोलेल तुमच्याशी, पहा एवढा संसार करतोय तरी चेहऱ्यावरती समाधान. पहा ना जरा तुमचे चेहरे कसे झाले ते. काय कठीण अवस्था आहे बाबा आमची. पहा तुम्ही पहा. पण मी सांगेल तुम्हाला, पहा बाबा काही न करता सुद्धा काय आमच्या संतांच्या चेहऱ्यावरती तेज आहे सांगेल मी. पहा ऐका वारकरी बाबा, रात्रंदिवस संसार चाललाय पण तरी सुद्धा संसाराची गाडी बाबा संपत नाही. मी सांगेल तुम्हाला, लग्न झाल्यापासून पुरुष वर्ग लग्नाच्या आधीचे तुमचे दिवस आठवा. काय मजा होती आयुष्यामध्ये, बरोबर की नाही? आणि जसं लग्न झालंय साखर भाजी सिलेंडर काडी पेटी. चला सांगते तुम्हाला, आना आना करता करता कधी हा गडी काना झाला हा त्याचं त्याला सुद्धा कळालं नाही. कागा सासूरवाशी मज केले भगवंता, हा पुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आपल्या सत्तेनं जीवन जगता आलं नाही बाबा. काय प्रपंचाचा थाटमाट रंगवण्याची आपण स्वप्न पाहिली पण तरी सुद्धा वारकरी बाबा त्याच्यामध्ये आम्हाला समाधान वाटलं नाही. संसार अशी गोष्ट आहे पहा, जी अनुभवानं पाहिली तरी दुःख देते, प्रमाणानं पाहिली तरी दुःख देते आणि पुराणाला विचारलं तरी दुःखच देते. विठ्ठल तुम्ही पुराणामधल्या लोकांना विचारा, ते सुद्धा तुम्हाला सांगतील. बाकीचं सगळं जाऊ द्या बाबा. मला सांगा, भगवान प्रभू रामचंद्र, बरोबर की नाही? भगवान प्रभू रामचंद्र हे अखिल विश्वाचे मालक आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, बरोबर आहे? बरं जाऊ दे, इकडं पहा सगळी जण. बाबा भगवान प्रभू रामचंद्र देव होते पण राजा दशरथ कोण होते? देवाचा बाप. अजून बाप म्हणता तुम्ही? वडील म्हणा. हा वा. ऐका बाबा, सांगेल मी तुम्हाला, अहो भगवंताला त्याचं कर्म चुकलं नाही, त्याचं प्रारब्ध चुकलं नाही. आपल्याला आपलं प्रारब्ध चुकणार आहे का? केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा आले.
कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती. पण त्याही पेक्षा मला अजून एक महत्वाचं प्रमाण द्यायचं होतं. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगने ते फळ संचिताचे. आपल्या आपल्या प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत बाबा. जो तेरे नसीब में है वो भागकर तेरे पास आएगा, और जो तेरे नसीब में नहीं वो शायद आकर भी चला जाएगा. मी सांगेल तुम्हाला, पहा वारकरी बाबा, जेवढं प्रारब्धात आहे तेवढं कुठूनही मिळणार आहे, आणि जेवढं प्रारब्धात नसेल ते कुठूनही. बोला बोला हो मावशी, जाणार आहे. सांगेल मी तुम्हाला, पहा नशिबाच्या पुढं तुम्हाला आम्हाला काही सुद्धा मिळणार नाही. मग आम्ही ताई काय केलं पाहिजे आम्हाला सांगा ना. सांगेल मी तुम्हाला, ऐका बाबा. हल्ली मार्केटमध्ये आजार कमी चाललेत, आजार कमी चाललेत नाही का. पहा तुम्ही, इतके सगळे आजार आता लोकांना व्हायला लागलेले आहेत. बरं, त्यातल्या त्यात आता सध्या तरुण वर्गातली मुलं जास्त बळी पडायला लागली. पण त्यातल्या त्यात काही लोकांचं जर आपण परिस्थिती पाहिली तर डॉक्टरनं त्यांना सांगितले, ही गोळी झोपेच्या, ही गोळी जेवायच्या, ही गोळी जेवल्या नंतर पथ्य तर एवढी आहेत वारकरी बाबा. आंबट खाऊ, गोड खाऊ, तिखट खाऊ, आता काय बघा बाबा. आता तुम्ही नशीब बाबा, पहा ना तुम्ही, झोपायच्या आधी गोळी, उठल्यावर गोळी. नशीब बाबा या ठिकाणी उठायची गोळी नाही. नाही कळलं तुम्हाला. सांगेल मी तुम्हाला, पहा एवढं सगळ्या याच्यामध्ये त्रस्त झालेला हा जीव, याची सोडवणूक होणार कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विषयलोभी भुलले जीव, आता याची कोण करील किव. काय होणार बाबा या लोकांचं, सगळ्यात मोठा प्रश्न. पण चला, या सगळ्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये, ज्या संसाराच्या रहाडगाडग्यामध्ये आपण सापडलो वारकरी बाबा, मुळात याचं जर कारण शोधलं, संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागली ओढाळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, दुःख बांधवडी हाय हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. इतके प्रयत्न आम्ही करतोय, पण तरी सुद्धा वारकरी बाबा समाधान नाही. त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगते. संसारामध्ये प्रयत्न कितीही करत राहा, प्रारब्ध मात्र आपल्याला जेवढं साथ द्यायचं तेवढंच साथ देणार आहे. इथं बाबा, इथं फक्त मणके फक्त आपले मोडायची शक्यता आहे. कशाची? एसटीमध्ये बसलेत का तुम्ही? एसटीमध्ये कोण कोण एसटीमध्ये बसले? जरा बोटं वर करा. फुकटचे सगळे बसले. एसटी कोण कोण बसलाय? बोटं वर करा. मी पण बसले आहे, सॉरी. बसलेत तुम्ही? बरं ठीक आहे. आता मला सांगा, सगळे शेवटच्या सीटवर कोण कोण बसले त्यांनी हात वर करा बरं. सगळ्यात शेवटच्या. काय मजा असते ना दादा तिथं. पाहिलंय का तुम्ही कधी रोहित दादा? असं माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का नाही वारकरी बाबा? ऐका, मला सांगा, ड्रायव्हरच्या मागच्या सीटवरती जर आपण बसलो, प्रवास केल्यासारखा वाटतो का? प्रवास केल्यासारखा सुद्धा वाटत नाही. पण ऐका, जेवढं तुम्ही ड्रायव्हरपासून लांब बसता, जेवढं शेवटच्या सीटवर जाताना, तेवढे तुम्हाला दणके जास्त भेटतात. काय भेटतात? बोला जोरात. दणके जास्त भेटतात. ओ वारकरी बाबा, ऐका सांगते तुम्हाला, जेवढं भगवंत रूपे आणि संत रूपे ड्रायव्हरपासून आम्ही लांब जाणार आहे, तेवढे संसारामधले दणके जास्त भेटणार आहे. आणि जेवढं आपण त्यांच्या बरोबरीनं चालणार आहे ना, जेवढं त्यांच्या सानिध्यामध्ये राहून आपण प्रवास करणार आहे ना, तेवढा प्रवास सुखकर होणार आहे. विठ्ठल बाबा आपलं, की आपल्याला परमार्थ करता येतोय. आपलं नशीब चांगलंय. पण आता या नशिबाला उजळवण्याकरता इकडं तिकडं जाऊन बाबा आपलं आयुष्य खर्च करण्यापेक्षा, इकडं तिकडं जाऊन आपल्या आयुष्याचं बाबा विल्हेवाट लावण्यापेक्षा, तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं, तुम्ही एक करा. काय करा? तुम्ही याचे त्याचे सेवक होण्यापेक्षा आणि इकडं तिकडं जाऊन काही ना काहीतरी करत बसण्यापेक्षा तुम्ही संतांचं सेवक व्हा. यातच तुमचं भले पण दडलंय. अभंगाचं पहिलं चरण. भले वाटे म्हणता, भले मनविता, भले मनविता, संताचे सेवक. भले मनविता, भले मनविता, संताचे सेवक.
ठसविता बहु ठसविता बहु ठसविता बहु लागती सायात हो ठसविता बहु ठसविता बहु ठसविता बहु लागती सायात ठगविता बहु ठगविता बहु ठगविता बहु नागरी दया दया ठगविता बहु ठगविता बहु ठगविता बहु भले म्हणता संताचे सेवक आई त्याची भिक सुख रूप आई त्याची भिक सुख झाले चाल भले म्हणविता संताचे सेवक आई त्याची भीक सुखरूप. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराया सांगतात, वारकरी बाबा ऐका, ज्याला वाटतं आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे, ज्याला वाटतं या ठिकाणी आपल्याला आपली वाट सापडली पाहिजे, त्यानं एक करा, काय करा, इकडं तिकडं जाण्यापेक्षा आणि इकडं तिकडं जाऊन आयुष्याचं वाटोळं करण्यापेक्षा तुम्ही संतांचं सेवक व्हा, त्यातच तुमचं भलेपण दडलेलं आहे. आता पुन्हा प्रश्न पडतो काही लोकांना, ताई कलियुगामध्ये संत कोणाला म्हणायचं ते तरी आम्हाला सांगा ना. वारकरी बाबा, पूर्वीचा काळ आत्ताचा काळ फार मोठा फरक आहे. आता मात्र तसे संत राहिले नाहीत, कसे जे पूर्वी होते. आता मात्र पोटासाठी संत झाले कलित बहुत. आता मात्र बाबा या ठिकाणी सगळे फक्त स्वतःची खळगी भरण्यासाठी संत झालेले आहेत. पण तो काळ मात्र तसा नव्हता. त्या काळामध्ये संत पण फार वेगळं होतं. कसं काय बरं सांगते तुम्हाला, इकडं पहा वारकरी बाबा. कुणाला संत म्हणायचं, संतांच्या व्याख्या जाता जाता सोनेगावकर घेऊन जा सगळेजण. ऐका, विद्या आणि विनय याच्यामध्ये परिपक्व दिशा ज्यांनी समाजाला दाखवली त्यांना संत असं म्हटलं जातं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे त्यांना संत असं म्हटलं जातं. स्वतःप्रमाणे दुसऱ्यांचा देखील उद्धार करतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन त्यांना संत असं म्हटलं जातं. आपला उद्धार करता करता जगाला सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करत करत या ठिकाणी त्यांना सुद्धा बाबा अनुग्रह द्यायचा. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी त्यांना संत असं म्हटलं जातं. चला वारकरी बाबा पुढं, कुणाला बरं ताई संत म्हटलं जातं. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ हंता नये म्हणा जगी विरक्त तोची जाना. ज्याच्या अंतःकरणामध्ये केवळ आणि केवळ बुडते हे जन, न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून या त्यांना संत असं म्हटलं जातं. कल्पना करा वारकरी बाबा, अहो आपण आपल्या मुलांकरता किती प्रॉपर्टी कमवून ठेवतो, पण तरी सुद्धा ती आपली पुढची पोरं सुद्धा आपल्याला सांभाळतील की नाही याची गॅरंटी कीर्तनामध्ये आम्ही देऊ शकत नाही. पण वारकरी बाबा, संतांची एवढी अवहेलना समाजाकडनं झाली, पण तरी सुद्धा बाबा जगाचा उद्धार त्यांनी करावा, यांना संत असं म्हटलं जातं. विठ्ठल महाराजांकडे पाहिल्यानंतर गाडगेबाबांची आठवण आली. त्यांच्या पोशाखाकडे पाहिल्यानंतर गाडगेबाबा हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, बरोबर की नाही वारकरी बाबा. काय जीवन होतं संतांचं सांगेल मी तुम्हाला. पहा, सतत फक्त मुखामध्ये भजन, फक्त भजन, बाकी दुसरं काहीच नाही, बोलणीची नाही आता देवाविन काही. का बरं, जग कधी यांना आपलंसं वाटलं नाही. मी सांगेल तुम्हाला. पहा बाबा, संतांचा एकमेव नियम होता, भजनाशिवाय त्यांनी जगामध्ये दुसऱ्या कशावर प्रेमच केलं नाही. त्यांना माहीत होतं तारणारं भजन आहे, त्यांना माहीत होतं समाधान देणारं भजन आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्ल तसो, आम्हाला भजन तारू शकतं, भजन आमचा उद्धार करू शकतं. आणि वारकरी संप्रदायामध्ये दोन संत आहेत बरं का, एक म्हणजे आपले कैकाडी बाबा आणि दुसरे म्हणजे गाडगे बाबा. या दोघांना सुद्धा एक भजन फार आवडायचं. कोणतं माहिती आहे का? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बोला गोपाला, सगळे म्हणा, सगळे म्हणा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला देवकी नंदन गोपाला. ऐका, हे भजन बाबा या ठिकाणी आवडायचं.
जायचं. पण एक दिवशी वारकरी बाबा असं झालं, गाडगे बाबांचं भजन रंगात आलं आणि भजन रंगात येत असताना सगळी लोक भजनामध्ये तल्लीन होती. काय का आज बाबा गाडगे बाबा भजन करतात ते, आणि भजन करता करता गाडगे बाबांच्या कीर्तनामध्ये या ठिकाणी कुणीतरी बातमी दिली, गाडगे बाबा पोरघं मेलं, तुमचं पोरघं मेलं. पण गाडगे बाबाचं भजन तरी सुद्धा चालू. गाडगे बाबा म्हटले, अरे जाऊ दे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. गाडगे बाबा भजन काय करताय भजन? अहो पोरघं मेलं तुमचं पोरघं. गाडगे बाबांना उत्तर देताना सांगितलं, अरे हजारो जन्मामध्ये हजारो पोरांचा बाप झालो मी. आता कोणत्या मुलाला जन्माला घालायचं नाही आणि कुणासाठी आता मरायचं सुद्धा नाही. का बरं? किती मेले कोट्यान कोटी, काय रडू एकासाठी. मेले कोट्यान कोटी काय रडू एकासाठी. किती मेले कोट्यान कोटी, काय रडू एकासाठी. किती मेले कोट्यान कोटी काय रडू एकासाठी. आता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की. भजन रंगात आलं बाबा गाडगे बाबांच्या. ऐका, आणि भजन रंगात येत असताना गाडगे बाबांना सांगितलं, गाडगे बाबा स्वतःचं पोरगं मेलं, पण गाडगे बाबांना भजन थांबवलं नाही. वारकरी बाबा वडारी समाजाचे होते. कोण? गाडगे बाबा. कुठल्या समाजाचे? वडारी समाजाचे. त्यांच्या वडारी समाजामध्ये त्यांचा एक कवी आहे. त्या कवीनं गाडगे बाबांसाठी काढलेले फार उद्गार आहेत, फार सुंदर आहेत. ऐका, ते असं म्हणतात गाडगे बाबांसाठी, माझ्या डेबोजी सारखा संत नाही रे कुणी, ज्यानं ऐकियले बोल त्यानं लुटली रे सुगी, अंगी चिंध्या चली आले हाती ढोबर मातीचा, दिस फिरन किती चाले कीर्तन रातीचा, कीर्तन रातीचा चाले कीर्तन रातीचा. दिवसभर गाडगे बाबांना बाबा हातामध्ये झाडू घ्यायचा आणि रोज गाडगे बाबांनी बाबा ती गावाच्या गावं झाडायची. आता इकडं पा, संध्याकाळच्या वेळेला मात्र रात्रीच्या कीर्तनामधून लोकांची मनं साफ करायची. काय करायची? झोपले का तुम्ही? हो वारकरी बाबा, रात्री कीर्तनामधून लोकांची मनं साफ करायची आणि दिवसभर गावं साफ करत बसायचे. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? ऐका वारकरी बाबा, असं म्हणतात लाखो रुपये गाडगे बाबांच्या पायापाशी जमायचे. महिला वर्ग किती रुपये? लाखो रुपये गाडगे बाबांच्या पायापाशी जमत होते. पण ऐका वारकरी बाबा, लाखो रुपयाची राशी ज्याच्या बोली नखी येली, एका तांब्याच्या पैशाले नाही नजरच येली. असं म्हणतात शेवटच्या काळामध्ये गाडगे बाबांच्या पायामध्ये किडे पडले. काय पडले? काय पडले? किडे पडले. लोक म्हणायची गाडगे बाबा दवाखान्यामध्ये जा. गाडगे बाबा म्हणायचे काही गरज नाही. अहो गाडगे बाबा असं काय करता? अहो पायामध्ये जखम झाली, अहो कमीत कमी दवाखान्यामध्ये जाणाऱ्यासाठी तेवढे तरी पैसे तुम्ही लोकांकडनं घ्या. गाडगे बाबांचं उत्तर फार छान होतं. गाडगे बाबांनी उत्तर काय दिलं माहिती का? गाडगे बाबांनी सांगितलं, अरे ऐका, तसंही या देहाचं काय होणार आहे? याला जाळून टाकलं याची राख होणार आहे, याला मातीत गाडलं याला किड्या मुंगे खाऊन टाकणार आहे. अरे पण कमीत कमी जिवंतपणे किड्यांना राहण्यापुरती तरी या देहामध्ये जागा झाली, हे भाग्य काही कमी आहे का? काय उत्तर असेल बाबा संतांचं? चला सांगेल मी तुम्हाला. किडे जात मेघा किती, कोण बोलते त्यायले, हिरा साच व्हावा गा, पुन्हा वडारी मायले, वडारी मायले, पुन्हा वडारी मायले. माझ्या गाडगे बाबाचं मोठेपण सांगू काय, आम्हा वडारी लोकांची होती तिचं बाप माय. त्यांच्या वडारी समाजातल्या एका कवीनं केलेलं बाबा हे काव्य आहे. पण सांगेल मी तुम्हाला, ऐका. संत नव्हती जगी माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगी माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगी माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगी माणसाच्या सारिखे. आपल्यामध्ये आले, आपल्या बरोबर
राहिले पण तरी आपल्यासारखं मात्र कधी राहिले नाही, आपल्यासारखं कधी जीवन ते जगले नाही. एवढी वैराग्याची भूमिका आहे वारकरी बाबा त्यांच्या जीवनामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी साधकाला जर उद्धार करायचा आहे संतांशिवाय पर्याय नाही. भले म्हणविता संताचे सेवक. आयतं ताट संतांनी आपल्याला दिलं. आता बसलेले वारकरी म्हणतील ताई काय आयतं ताट तुमच्या संतांकडनं आम्हाला मिळालं. सांगेल मी तुम्हाला. संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाच साठी टाळी, मुक्ती फुकात साठी कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे. हे नाचत जाऊ त्याच्या गावार खेड्या, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेड्या, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मुलाविन सर्व वस्तू किंवा घातला दुकान. देती आली अशी दान. पाऊस आला का? म्हणजे फक्त तुम्हालाच आलाय का? मला पण नाही का? शांत बसून राहायचं. किती पाऊस आला तरी कीर्तन चालूच राहणार. विठ्ठल हला 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 विठ्ठल बाबानं डोक्यावरती काय का आता पिशवी घेता का बाबा? मला वाटलं पिशवी घेतात. कळतंय बाबा मला. पण आता ऐका, येऊ दे. पाऊस काय खाणार आहे का आपल्याला? काय करणार आहे पाऊस? चला त्याची काळजी बाबा त्याला नाही का? कोणी भिजलाय का? हां आता बघा त्या नाही म्हणतात ते. म्हणजे त्यांची इच्छा आहे कीर्तन चालू राहिलं पाहिजे. ऐका, इकडं तिकडं तुम्ही जाऊन बाबा या ठिकाणी सेवा करत बसण्यापेक्षा तुम्ही संतांचं सेवक व्हा. यात तुमचं भलेपण दडले. आता कलियुगामध्ये संत कुणाला म्हणायचं? तुकोबरायांनी सांगितलं ठसविता बहु लागती सायास, चुकल्या घडे नाश अल्पवर्म. इथं वर्म चुकलं आयुष्याचं वाटोळे. का बरं? नोहे दास खरा परिहा झाला शे डांगोरा. यासी काय करू आता तू हे सकळं जाणता. मग आता काय केलं पाहिजे? पाकसिद्धी लागे संचिता इथे घडता सोयीते तेव्हा गोड. आणि शेवटी तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं युद्धाच्या गोष्टी कथेमध्ये कीर्तनामध्ये सांगणं सोपं आहे, पण रणभूमी डोळ्यासमोर आल्यानंतर चित्र काहीतरी वेगळे, परमार्थ सुद्धा तसाचे वारकरी बाबा. युद्धाच्या गोष्टी कथेमध्ये कीर्तनामध्ये सांगू शकतो आपण. अमुक अमुक भक्तांना अशी भक्ती केली. नाही कळलं तुम्हाला? प्रल्हादाला उकळत्या तेलामध्ये टाकलं, ऐकायला गोड वाटतं. कड्यावरून लोटलं, ऐकायला गोड वाटलं. अहो इथं पाऊस आला तरी आपण पळून निघालोय. बघा ना काय नेमका अभंग सापडला ना मला आज पण. हां सांगते मी तुम्हाला. पहा भक्ती कशाला म्हणतात? भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. बाबा भक्ती अशी केली पाहिजे का देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरी नाता. मग ज्या देवाचं बाबा त्या संतांनी भजन केलं म्हणून संतांची कीर्तनं करावी लागतात. आपली कीर्तनं होत नाहीत. विठोबा रखुमाई हो बा रखुमाई. जय जय पण ज्या संतांमुळे आपल्याला ही भक्ती करायला मिळाली, एकदा त्या संतांचं सर्वांनी प्रेमानं भजन करूया. उठले का? उठले? बाजूबाजूला आहेत ना कुठेतरी? हां हां चला एकदा त्या संतांचं सर्वांनी प्रेमानं भजन करूया. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली, 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 ज्ञानोबा माऊली. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय हो. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम,
झाला भिजला हरीचा विना, भिजला हरीचा विना मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना, भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना, भिजला हरीचा विना मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना, भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना नशीब माझं कीर्तन झाल्यावर पडलाय तो. हां उघडला, पण आता मी नाही कीर्तन करणार. आता तुम्हाला मला पुढच्या वर्षीच बोलवावं लागणार. मी फार जिद्दी आणि हट्टी कीर्तन करे. ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना बोलता बोलता ओघाच्या भरात एखादा शब्द जास्त गेला असेल, तो बुद्धीचा दोष जे चांगला आहे परमात्म्याचे आशीर्वाद समजून, कैकडे बाबांचे आशीर्वाद समजून आपलंसं करून घ्या. अतिशय सुंदररित्या केलेला हा कार्यक्रमाचं आयोजन. वारकरी बाबा उद्या करता काहीतरी सोय लावा. अशी जर पावसाची या ठिकाणी जर आपल्याला बरसात चालू राहिली तर कीर्तन मंदिरामध्ये घ्यावी लागतील, नाहीतर विनाकारण बाकीच्या वारकऱ्यांच्या वरती आहे की सभा मंडप तुम्हाला? हां, मंदिरात पण भरपूर जागा आहे, तिकडं सुद्धा जागा आहे ना. चला, असं एखादा विस्कळीत प्रसंग येण्यापेक्षा कीर्तनं तिकडं घेतली तरी तुमची सोय चांगली होईल. मध्ये उठण्यापेक्षा सुरुवातच तिकडं करा, म्हणजे ते तुमच्याकरता. हल्ली आता पाऊस पडतोच आहे. आता हे तुमच्याच कीर्तनात आलेला व्यत्यय असं नाही सुनील दादा. मी नवरात्रीमध्ये 10 दिवस पावसातच कीर्तनं केली आहेत सगळे, त्याच्यामुळे तो गोंधळ चालू आहे. पावसाचं आगमन होतच आहे. पण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद देते. सुंदररित्या तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं. गायक वादक मंडळी, रोहित दादा, पुनश्च एकदा या ठिकाणी तुमचे आभार मानते. कौतुक केलं असतं, पण आता पाऊस जास्त आहे. आधीच आपल्याला हाऊस आणि त्यात आला पाऊस. चांगलं चाललं आहे तुमचं. सुनील दादांच्या विनंतीला मान देऊन आज इथं येणं झालं. दादा लांबचा प्रवास होता, पण तुमच्या सहकार्यामुळे इथपर्यंत येणं झालं. आणि या ठिकाणी गणेश महाराज असतील, आमचे बाकीचे सगळे परमार्थ प्रेमी मंडळी असतील, पद्माकर महाराज ज्यांनी आपल्या या ठिकाणी प्रवचनाची सेवा केली होती, त्याही महाराजांचे धन्यवाद. या ठिकाणी आमच्या 2 भगिनी ज्या उभ्या आहेत, आजी थांबा जरा. हां, या ठिकाणी आजी आमच्या दोन्ही ताईंचे या ठिकाणी आभार मानते. आणि तुळशीवाल्या महिला असतील, बाकीच्या सर्व महिला असतील ज्या टाळ घेऊन उभ्या राहिल्यात, उपस्थिती दाखवली साऊंड सिस्टीममध्ये, दादा तुमच्या सर्वांचे ऋण व्यक्त करून सेवा प्रभूच्या चरणी समर्पित. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे ते तुमते विनवीत असे. तुकाराम 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 तुकाराम.